मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। या घटनेला 2 महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटलेला आहे। आज खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांत्वनपर भेट या कुटुंबाची घेतलेली आहे। मात्र सांत्वनपर भेट घेत असताना या ठिकाणी एका युवकानं त्या दिवशी जे काही घटनाक्रम घडला तो देखील या ठिकाणी सांगितलेला होता। अगदी धक्कादायक तो घटनाक्रम होता। तर तोच आपण इतर काही युवक आहेत त्या दिवशी त्या गाडीचा पाठलाग करत होते किंवा त्या गाडीच्या पाठीमागे जात होते। ज्या गाडीमध्ये संतोष देशमुख यांचा मृतदेह ते घेऊन जात होते त्या गाडीच्या मागे हे लोक होते। मला सांगा नेमकी काय घटना घडली होती त्या दिवशी, कसं तो सगळा त्यांचा डाव फसला? ज्या टायमाला सरपंचाचं अपहरण झालं त्या टायमाला आम्हाला फोन आला की असं सरपंचाला उचलून असे लोक घेऊन गेलेत। गाडी नंबर सांगितला, टाकळीचे जे आरोपी त्यांचे नावं सांगितले। त्यानंतर आम्ही मसाजोगला होतो, तिथून आम्ही पळत तिथवर गेलो। तिथून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। तिथून आम्हाला पोलिसांनी वेगळी दिशा दाखवली। मी जीवाची वाडीला जाऊन आलो। 4-5 माझ्यासोबत जे होते हे 4 लोक माझ्यासोबतच होते माझ्या गाडीमध्ये। मग ज्या टायमाला पोलीस स्टेशनला आम्ही फिरून आल्यानंतर पोलिसांनी आम्हाला नुसते दिशाभूल करीत राहिले की इकडं तिकडं बघतो, सापडतो, हे करतो ते करतो। नंतर आम्हाला कळालं, पोलिसाच्या माध्यमातूनच कळालं की दैठणा शिवाराकडे अण्णाला सोडले म्हणून। मग तिथून आमच्यातलीच एक गाडी गेली, पोलीसची गाडी गेली। मग मला राहुल नाही, मग मी त्या गाडीच्या मागे गेलो। मी जात असताना पोलीस स्टेशन इकडून चिंचोली फाटीच्या मार्गे मी गेलो। मी चिंचोलीच्या थोडं पुढं जाऊस तर पुढून पोलीसची गाडी फुल आवाजात सायरनमध्ये गाडी त्या मार्गाने येत होती। मग मी म्हणलं माझा ड्रायव्हर आहे बाळू, त्याला म्हणलं गाडी आपण काय करू आता, ह्यांच्या गाडीच्या पाठीमागे घे। त्याच्यामध्ये आम्हाला अण्णाला आणलंय नाही आणलं आम्हाला माहित नव्हतं, पण आम्ही ती गाडी लगेच त्यांच्या गाडीच्या मागे पाठला करत चिंचोली फाट्यापासून आलो। चिंचोली फाट्यापासून आमच्या गावातली एक पाठीमागून गाडी आली की म्हणले अण्णाला ह्या गाडीत आणले पोलीसच्या। त्याच्यामध्ये PSI महाजन होते, एक मॅडम होत्या, अजून दुसरे कोणी त्यांचे मला नाव माहित नाहीत। तर त्याच गाडीने केजकर जायच्या ऐवजी ती गाडी कळम साईडनं नेली। तर 500-600 फूट गाडी पुढे गेली। त्यानंतर मी मागे त्यांच्या गाडीच्याच मागे मी पाठला सोडलेला नाही। मग त्यांनी मला माझी गाडी, मी साईड क्लास मध्ये मी अण्णासोबत काय असायचो, मला त्यांना बघितल्यामुळे त्यांनी गाडी युटर्न केली आणि केजच्या दिशेने आणली। तर त्या गाडीमध्ये अण्णा होते। एकंदरीत आता त्या युवकानं जी सांगितलं होतं की त्या दिवसाचा जो हा प्रकार होता तो त्यांना वेगळा प्रकार करायचा होता, कारण त्या ठिकाणी एक महिला पण तयार केलेली होती आणि ह्यांना त्या ठिकाणी नेऊन अनैतिक संबंधातून हा सगळा घडल्याचा प्रकार त्यांना करायचा होता। 100% हे खरं, त्यांना ती पोलिसांना तीच गेम करायची होती आमच्या अण्णाची, की त्यांना केळमच्या दिशेने जी महिला तयार केली त्या घरी नेऊन टाकायचं होतं आणि सगळा विषय तिथंच मिटवून टाकायचा होता। पण त्या गोष्टीत आम्ही त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे ती गाडी तिथूनच आम्ही टाकू दिली नसतं ना, आम्ही त्यांच्या पाठीमागच होतो ना। नेमकं काय घडलं त्या दिवशी आणि कसा डाव फसला त्या पोलिसांचा? पोलिसांचा डाव, आम्ही जर सोबत राहत नव्हतो, मागे त्यांच्या जात नव्हतो, तर ते कळमलाच घेऊन जात होते। त्यांना वेगळीच दिशा दाखवायची होती ह्या मॅटर। काय नेमकी तुमच्याकडली काय माहिती आहे? आम्हाला माहिती अशी होती की आम्हाला सांगितलं की चिंचोली पाटीला टाकलंय त्यांना म्हणून, सोडलंय बरोबर दैठणा पाटीला। तर आम्ही तिकडे चालू चौघजण जात असताना आम्हाला येताना एक गाडी सायरन देत असताना पोलीसची गाडी महाजन येते आढळले, गाडी आवाज देत आली होती। आलेले असताना मग आम्ही हे म्हणला चला वापस ह्याच गाडीत आणलेले। पण आमचे चुलते एक पंजाबराज देशमुख म्हणून दुसऱ्या स्कॉर्पिओ मध्ये होते, पाटील PI ते गेले होते। मग आम्हाला माहित नव्हतं की सरपंच संतोष देशमुख ह्याच गाडीत आम्ही पोलीसच्या गाडीमध्ये आले असताना आम्ही तिथं चिंचोली फाटीवर आले की त्यांनी गाडी थांबली होती। त्यांची 10 मिनिट चर्चा झाली, आम्हाला 10 मिनिटं उशीर झाला तिथे झाला त्यांच्यापाशी पोहोचायला। तर त्यांची गाडी तिथंच उभा होती, आम्ही तिथपर्यंत जाऊच तर बी गाडी तिथंच उभा असताना पुन्हा आम्ही तिथे गेल्यावर त्यांनी गाडी कळमच्या दिशेने वळवली। तुम्हाला ते इकडे म्हणजे केजकडे न आणता गाडी कळमच्या दिशेने गेल्यास तुम्हाला काय डाऊट आला? आम्हाला डाऊट आला की अण्णाला कळम मध्ये सोडणार आहेत मग आम्ही गाडी सोडली नाही ना, आम्ही गाडी सोडली नाही, गाडीच्या पाठीमागेच राहिलो आम्ही। काय नेमकं त्यांना काय घडवायचं होतं? हे पुढचं दिशाभूल करायची होती सर त्यांना, अण्णाचं हे सगळं दुसरीकडेच घालवायचं होतं त्यांना। आता जो त्या युवकानं सुप्रियाताईंना सांगितलं होतं की हा सगळा प्रकार हा अनैतिक संबंधातून घडवायचा होता त्यांना, हो खरं आहे सर। काय खरं काय तिथं नेऊन त्या महिलेच्या इथे टाकायचं होतं त्यांना, आणि अण्णाचं हे बाकीचं काहीच कळू द्यायचं नव्हतं। आम्ही सोबत असल्यामुळे काहीच करता आलं नाही। आणखीन काय गावकरी आपल्यासोबत आहेत? नेमकी त्या युवकानं जी अशी गंभीर बाब समोर आणलेली आहे, नेमकी काय माहिती आहे तुमच्याकडे? नाही, आम्ही पण पोलीस स्टेशनलाच होतो आणि ही खरी बातमी त्या दिवशी सांगितलं होतं की असा असा प्रकार केलाय आणि केस काय प्रकार केलाय?
हेच की अण्णाची बॉडी घेऊन येताना यांनी चिंचोली पाठवून पलीकडे कळंब रोडला गाडी वळवली आणि ज्यावेळेस अमोलची ती गाडी महाग असताना त्यांनी पाहिलं की त्यांनी लगेच यू टर्न मारून सरकारी दवाखान्यामध्ये आणली. म्हणजे सर्व तपास सगळ्या गोष्टी जिथं घडले ते सर्व त्यांना माहिती होतं. कारण जी गावकऱ्याची दिशाभूल केली, जीवाची वाडी, कुठं फडणवीस साहेब म्हणले, कुठं चिंचोलीला लोकेशन दाखवलं, महाजन साहेब निघून गेले. मग आम्हाला काय सांगितलं नाही की इथं इथं असं असं झालं म्हणून. सगळी दिशाभूल करण्याचं काम पोलीस यंत्रणेनं केसच्या केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सर्वस्वी पोलीसवाले जबाबदार आहेत केसचे. मला सांगा, त्या युवकानं असं मोठं स्टेटमेंट केलंय आणि सुप्रियाताई समोर पूर्ण पाडा वाचलाय, त्या दिवशी नेमका कसा प्रकार घडवायचा होता यांना? त्याच्या सांगण्यानुसार आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो होतो, पण तो गाडीच्या पाठीमागे गेला होता. त्याच्या म्हणण्यानुसार असं झालं की अण्णाला मारले याची पोलीस स्टेशनला खबर मिळालेली होती आणि त्या पोलीस आम्हाला चुकीचं लोकेशन देत असल्यामुळं आम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता असं त्याच्या बोलण्यातून आलं. आणि त्याचा अंदाज घेऊन आम्ही दुसरी पोलीसची गाडी जात असताना त्याचा पाठलाग केला. मग ती गाडी जिकडे गेली तिकडे गेलो असता समोरून एक पोलीसची गाडी आली आणि त्या गाडीमध्ये अण्णाची डेड बॉडी असल्याचं सांगण्यात आलं त्याच्या तोंडून. आणि ती गाडी तशीच कळंब रोडच्या दिशेने केजकडे जाण्याऐवजी उत्तरेच्या दिशेने कळंबकडे वळवण्यात आली. तर त्याचं सांगण्याचा अगर त्याच्या माहितीनुसार असं बोलणं आलं त्याचं की अण्णा हा चारित्र्यवान माणूस होता, त्यानं सगळ्या जिल्ह्यात म्हणा तालुक्यात म्हणा प्रसिद्ध होता. मग ह्याचा जर हा प्रकार खुनातून वगैरे दाखवला तर ह्याचा मोठा उद्रेक होईल, म्हणून त्यांना असा प्लॅन ठेवला की याच्यावरच आपण 376 सारखे खोटे गुन्हे दाखल करू आणि याचं चारित्र्यहनन करून आपण ही बॉडी टाकून देऊ, म्हणजे याचा नंतर उद्रेक होणार नाही, असं त्याच्या बोलण्यातून आमच्या लक्षात आलेलं आहे. कुणाच्या बोलण्यात? त्या मग व्यक्त होत असलेल्या व्यक्तीच्या अगर प्रत्यक्षदर्शीच्या ज्यानं पाठलाग केला त्याचा. त्या गाडीमध्ये हे पण लोक होते ना? हा, हे लोक होते, अजून काही लोक होते. त्यांच्या सांगण्यानुसार पण ते आज कॅमेरा पुढे बोलायला घाबरते, त्यामुळे ते डिटेल सांगू शकत नाही. जे पूर्ण प्रत्यक्षदर्शीनं पाहिले ते, मग काही जे डिरिंग करते ते बोलतात आज. नाही, त्या गाडीतलेच पोलिसांनाच विचारा ना आहेत त्या ड्युटीवर, कळमकडे जायचं कारणच काय होतं मग दुसरं पोलीस तर स्टेशन? तुम्ही एक सगळ्यात महत्वाचा एक विषय असा आहे की ती गाडीतून कुणीच उतरलं नाही ना. सरकारी दवाखान्यात कॅमेरे आहेत, त्याच्यामध्ये सीसीटीव्ही आहे, तिथं ते पोलीस कोण आहेत काय ते बघा, चौकशी करा, तेवढी करा. तुम्ही मागणी करणार आहे त्या दिवशी? 100% करणार आहेत. हो. काय करणार आहे? ते पोलीस कोण होते, कशामुळे तुम्ही कळंब साईडला गाडी घातली होती, तुम्ही तिकडे का गाडी नेली होती, ती आम्ही मागणी करणार. दवाखान्याच्या सीसीटीव्ही मध्ये आहेत ना सगळे सर, सगळे पोलीस आहेत त्या गाडीमध्ये जिथे उतरताना, अण्णाची डेड बॉडी उतरताना ते सगळे येतीलच ना समोर. कॅमेरा आहेतच, त्या कॅमेऱ्यामध्ये दिसते ना तिथं कोण कोण होते, महाजन होते का पाटील होते, कोण मॅडम होत्या, अगर कोण कोण पोलीस असतील ते तुम्हाला लगेच ते दिसते ना सीसीटीव्ही मध्ये. एकंदरीत पाहू शकतात की हे मसाजोगचे ग्रामस्थ आहेत आणि आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिल्याच्या नंतर हा एक नवीन प्रकार आता समोर आलेला आहे. निश्चितच हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. रोहिदास हातागडे, मुंबई तक, मसाजोग.